पाठ्य क्रमांक 8 आनंदवनातले दिवस. प्रस्तावना. डॉक्टर प्रकाश आमटे, थोर समाजसेवक, मॅक्सेसे पुरस्कार, गॉडफ्रे फिलिप्स जीवनगौरव पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार ह्या आणि अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र. त्यांचे प्रकाशवाटा, रानमित्र ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. 1973 पासून डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाचे कार्य करीत आहेत. बाबा आमटे हे एक व्यक्ती म्हणून आणि एक वडील म्हणून कसे होते, बाबा आमटे यांची शिस्त, व्यवहारातला चोखपणा, कोणतेही काम करण्याची लाज वाटून न घेणे इत्यादी गोष्टींचे संस्कार त्यांच्यावर कसे होत गेले आणि त्यामुळे ते कसे घडत गेले याबद्दलच्या आठवणी त्यांनी प्रकाशवाटा या पुस्तकात सांगितल्या आहेत. विकास आणि माझ्या स्वभावात मात्र सुरुवातीपासूनच खूप फरक. तो खूप बोलका आणि मी क्वचितच बोलणारा. त्यामुळे लहानपणापासूनच तो माझ्याशी बोलतोय किंवा इतरांशी बोलतोय आणि मी ऐकतोय असंच चालत आलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विकासला नीटनेटकेपणा, कपडे यांची खूप आवड. आनंदवनात असताना आम्ही खादीच वापरायचो. बऱ्याचदा बाबांचं बनियन फाडून ताई आम्हाला बनियन शिवायची. मी अजूनही खादीच वापरतो. विकासनं खूप नंतर आनंदवनात पॉवर लूम्सवर तयार होणारे कपडे वापरायला सुरुवात केली. कपडे कसेही असोत, मी ते नुसते घालून मोकळा होणार. हा मात्र वीज नव्हती तरी कोळशाच्या इस्त्रीने त्या साध्याच कपड्यांना इस्त्री करणार, मगच घालणार. अर्थात स्वभावात फरक असला तरी बाबांचा आमच्यावर इतका प्रभाव होता की आमची उद्दिष्ट एकच राहिली. बाबा हे आम्हा दोघांसाठी रोल मॉडेल होते. त्यांचा दरारा वाटायचा, भीती वाटायची. ते रागावले की आम्ही ताईलाच मध्ये घ्यायचो. हे सगळं असलं तरी बाबांचं, त्यांच्या कामाचं, त्यांच्या विचारांचं आम्हाला जबरदस्त आकर्षण होते. बाबांचे प्रचंड कष्ट, मनात आणलेली गोष्ट करून दाखवायची हिंमत, अक्षरशः सगळ्यांनी वाळीत टाकलेलं असतानाही दाखवलेली जिगर, हे सगळं आमच्या डोळ्यापुढे होतं. सुरुवातीला आनंदवन पाहायला फारसे कोणी यायचे नाहीत. R.K. पाटील, सर्वोदयी नेते अण्णासाहेब सहस्रबुद्धे वगैरे मोजकी माणसं बाबांच्या सोबत ठामपणे उभी राहिली. नंतर परिस्थिती बदलली. खूप मोठी माणसं आनंदवनात यायला लागली. विनोबा भावे, भाऊसाहेब रानडे, यदुनाथ थत्ते यांसारखी माणसं हे काम बघून भारावून जायची, मदत करायची. नंतर पु ल देशपांडे, गो.नि. दांडेकरही नेहमी यायचे. तेव्हा आम्ही खूप लहान होतो, पण बाबा त्यांच्याशी कसं बोलतात ते बघायचो. त्यांचं कौतुक वाटायचं. त्यांचे काम किती मोठे आहे हे जाणवायला लागलं होतं. बाबांच्या कामाचे आमच्यावर नकळत संस्कार होत होते. बाबा कुष्ठरोग्यांवर स्वतः उपचार करायचे, त्यांच्या जखमा बांधायचे. हे सतत बघत असल्याने आमच्या मनात त्याबद्दल किळस निर्माण होऊ शकली नाही. बाबांनी प्रशिक्षण घेतलेलं असलं तरी आनंदवनात डॉक्टर नव्हता. जाहिराती देऊनही डॉक्टर यायचे नाहीत. अगदी कोणी आलंच तर उपचारानंतर त्यांना जे पैसे दिले जायचे ते लायसॉल या अँटीसेप्टिक मध्ये जायचे. या रोगाबद्दल त्यांच्याही मनात इतके गैरसमज होते. त्यामुळे आपण डॉक्टर व्हावे असे 7वी-8वीत वाटायला लागलं होतं. तसं आम्ही बाबांच्या पुढे बोलूनही दाखवलं होतं. अर्थातच तेव्हा ते काहीही बोलले नव्हते. पुढे आनंदवनात ट्रॅक्टर आला तेव्हा मी 13-14 वर्षाचा असेल. आम्ही दोघेही तो चालवायला शिकलो. दोघांनाही ड्रायव्हिंग खूप आवडायचं. तेव्हा बाबा म्हणाले, आता डॉक्टर व्हायचं का ड्रायव्हर ते तुम्हीच ठरवा. पण मला आठवतं की बाबांनी कौतुक करावं, असं आपण काहीतरी करावे ही इच्छा तेव्हापासून होती. एकदा सोमनाथला कॅम्प सुरू होता. लोड असल्यामुळे फ्यूज गेला. खांबावर चढून दुरुस्ती करायला हवी होती. तिथे लाईनमन कुठे असणार? बाबांना विचारून मी खांबावर चढलो आणि फ्यूज दुरुस्त केला. सगळी मुलं खाली उभी होती. विकासही होता. सगळे कौतुक करायला लागल्यावर विकास म्हणाला, त्याचे काय कौतुक करताय? शेवटी भाऊ कुणाचा? माझाच ना. असंच एकदा आनंदवनाच्या विहिरीत कुणीतरी उडी टाकली होती. रात्रीचे 12 वाजून गेलेले. त्यामुळे विहिरीत उतरायला कोणीच पुढे येईना. मी तेव्हा 16 वर्षाचा होतो. मी उडी टाकली
आणि त्या माणसाला वर काढलं. असं काही केलं की बाबा कौतुक करायचे. त्यानं अंगावर मूठभर मांस चढत असे. बाबा हिशोबाला फार पक्के होते. आलेला पैसा त्यांनी अतिशय काटकसरीने वापरला. कधीही उधळपट्टी केली नाही. ह्या काटकसरीचा सगळ्यांनाच खूप त्रास व्हायचा. पण लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून दिलेला हा सार्वजनिक पैसा आहे, त्याचा विनियोग योग्य रीतीनेच झाला पाहिजे ह्यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे रात्र रात्र जागून ते हिशोब अतिशय चोख ठेवायचे. याचा खूप खोलवर परिणाम माझ्यावर झाला. आमचं लहानपण रंगीबेरंगी नव्हतं, लाडाकोडाचंही नव्हतं. पण शिस्त, व्यवहारातला चोखपणा, कुठलंही काम करायची लाज न वाटणं, विचारातला ठामपणा, ह्या सगळ्या गोष्टींचे संस्कार आम्हाला मिळाले. आयुष्य समाधानी करण्यासाठी ते उपयोगी पडू शकतात हे नंतर सतत जाणवत गेलं. शब्दार्थ: दरारा, धाक, टू बी टेरिफाईड. शिस्त, दंडक, डिसिप्लिन. फरक, भिन्नता, डिफरन्स. विनियोग करणे, खर्च करणे, टू स्पेंड. चोखपणे, तंतोतंत, एक्झॅक्टली. प्रभाव, छाप, इम्पॅक्ट.